विधेयांगाची खालीलपैकी कोणती व्याख्या बरोबर आहे? बघा, वाक्य पृथक्करणामध्ये आपण वाक्याचे दोन भाग करत असतो, उद्देशांग आणि विधेयांग, किंवा उद्देश विभाग आणि विधेय विभाग. ठीक आहे. तर विधेय विभाग जो असतो त्या विधेय विभागामध्ये म्हणजेच विधेयांगामध्ये कोणकोणते घटक असतात, कोणते भाग असतात की जे विधेय विभागामध्ये येतात, विधेयांगामध्ये येतात. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, विधेय म्हणजे क्रियापद. ठीक आहे. जसं आपण कृष्णाला राधेय म्हणतो, राधेला पूर्णत्वाकडे नेणारा म्हणून राधेय कृष्ण, तसं विधानाला पूर्णत्वाकडे नेणारा म्हणून विधेय म्हणजे क्रियापद. मग विधेयांग जे आहे या विधेयांगामध्ये, ठीक आहे, विधेयांग म्हणजे क्रियापद हे बरोबर आहे. ठीक आहे. पण त्याची व्याख्या ती नाहीये. विधेयांग म्हणजे कर्ता हे तर अगदी चुकीचंच आहे. विधेयांग म्हणजे क्रियापद आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या शब्दांचा समूह. वाक्यामध्ये क्रियापद आणि क्रियापदाशी संबंधित जे शब्द असतात, ठीक आहे, त्या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? त्या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? विधेयांगामध्ये होतो. कशामध्ये होतो? विधेयांगामध्ये. फक्त क्रियाविशेषणांचा समूह म्हणजे विधेयांग नाही. ठीक आहे. ऍक्च्युअली विधेय विभाग किंवा विधेयांग याच्यामध्ये कर्म व कर्मविस्तार, विधानपूरक, विधेय विस्तार आणि विधेय या सर्वांचा समावेश होत असतो. परंतु आपल्याला पर्यायानुसार इथे काय उत्तर द्यावं लागेल की विधेयांग म्हणजे क्रियापद आणि त्याच्याशी संबंधित असणारे शब्द, त्यांचा समूह जो वाक्यामध्ये असतो, ते शब्द जे वाक्यामध्ये असतात की जे क्रियापदाशी संबंधित असतात त्यांचा समावेश कशामध्ये होतो? विधेयांगामध्ये होतो, विधेय विभागामध्ये होतो. मग याच्यामध्ये कर्म व कर्म विस्तार करणारे शब्द, विधानपूरक, विधेय विस्तार करणारे शब्द आणि विधेय म्हणजे क्रियापद या सर्वांचा समावेश होत असतो. ओके. आणि म्हणून आपलं उत्तर असेल 3 नंबरचा पर्याय. ओके. यस.